विद्यापीठाच्या अधिसभेच्या उद्या होतलेल्या निवडणुका या अराजकीय व्हाव्यात अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे आणि अपेक्षा आहे। मुंबई विद्यापीठाच्या कामकाजामध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याचं स्थान आहे अशी असलेली अधिसभा, ज्याला आपण सिनेट निवडणूक म्हणतो, त्यात पदवीधर गटातून निवडून येणारे हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी खरं तर जे उमेदवार उबाटा सेनेच्या युवा सेनेने दिले आहेत ते खरं विद्यार्थी आहेत का, विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करतात का, या सगळ्यावर प्रश्न उपस्थित व्हावे अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे सगळी अधिसभेची निवडणूक ही राजकीय बोळवण करून टाकली आहे आणि खऱ्या अर्थाने प्रथा परंपरा आणि अपेक्षित असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत प्रतिनिधित्व करणारी सगळी मंडळी हे विद्यार्थ्यांचं हित यापेक्षा विशेषतः उबाटा युवा सेनेचे जे किंवा विद्यार्थी सेनेचे जे उमेदवार आहेत ते मालकाचं हित जपणारी लोक आहेत। आणि म्हणून याची जी अपेक्षा आहे की या निवडणुका विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्वाच्या व्हाव्यात, त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी लढवाव्यात, विद्यार्थ्यांनी लढवाव्यात, या प्राथमिक गोष्टीला हरताळ फासला जातोय। आणि म्हणून आम्ही तर यातली भूमिका घेतली की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही निवडणूक लढेल। आम्ही हस्तक्षेप तेव्हाच केला ज्यावेळेला त्यामध्ये बोगस मतदार नोंदवले गेले होते आणि अशा अर्थाने मुंबई विद्यापीठात बोगस पदवीधर बोगस केले म्हणून मतदार बोगस झाले, याची मशीन उबाटा सेनेने केलेली आहे। नाही तर मला सांगा ना, 1 लाखाच्या वर असलेले मतदाराची संख्या OTP माध्यमातून रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर 13,000 वर कशी आली? 90,000 80,000 जे अगोदरच्या काळात येऊन त्यांचे फॉर्म पडले होते, ही सगळी मंडळी कुठली होती? ही उबाटा सेनेच्या शिवसेना शाखेतून निर्माण केलेले पदवीधर होते, शाखेतनं निर्माण केलेले पदवीधर। आणि म्हणून मतदारांना तर आमची विनंती राहीलच, विद्यापीठाच्या या निवडणुका घेणाऱ्या प्रक्रियेतील सर्वांना, कुलगुरूंना, यामध्ये राजकीय पक्षांचे झेंडे दिसता कामा नयेत। विद्यापीठ, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांचे विषय आणि विद्यापीठाची कामगिरी या विषयापुरता निवडणुका राहिल्या पाहिजेत। भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकमेव विद्यार्थी संघटना आहे जी विद्यार्थ्यांची संघटना म्हणून काम करते आणि निवडणुकीला उभी आहे, असं चित्र आज तरी समोर आहे। एवढंच आम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे। सर, आज एक बातमी आली आहे, आता जोरदार त्यावर विरोधक देखील टीका करतायत की अजित पवारांना कुठेतरी बाजूला सारायचं आहे आणि भाजप आणि शिवसेनेला एकत्र लढायचं आहे। यावर विरोधकांचं असं म्हणणं आहे की ही सुरुवात आहे, आता अजित पवार नंतर एकनाथ शिंदेना देखील बाहेर काढण्यात आहे। कपोल कल्पित बातमी आहे। आमच्या तिघांचा सामना, आमच्या तिघांचा म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्र पक्ष यांचा सामना करण्याची ताकद आता महाराष्ट्र विकास आघाडी हरवून बसली आहे। जनतेचा मिळणारा प्रतिसाद हा बघितल्यावर महाराष्ट्र विकास आघाडीतली उबाटा सेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे। आणि म्हणून राजकीय षडयंत्र, खोट्या बातम्यांचं हे पसरवलं जात आहे जाणून बुजून। थेट आमचा सामना तिघांशी करण्यामधली हिंमत उद्धवजींच्या शिवसेनेत राहिलेली नाही। किंबहुना वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या आल्या होत्या आणि दिल्लीतली चर्चा सुद्धा, मी तुम्हाला सांगतोय, जाणीवपूर्वक जबाबदारीने सांगतोय, ज्या दिवशी उद्धवजी दिल्लीवरून आले हात हलवत परत
आणि षण्मुखानंदच्या मेळाव्यामध्ये त्यांनी केलेला आग्रह की मलाच मुख्यमंत्री करा, त्यानंतर हात चोळायला लागला आणि आता माझा काही असा मागणीच नव्हती. या ज्या सगळ्या भूमिका झाल्या त्याच काळामध्ये मी जाणीवपूर्वक माहिती आपल्याला देतोय की काँग्रेस दिल्ली आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उद्धवजींच्या शिवसेनेला सोडून वेळ आली आणि परिस्थिती आली तर दोघांनीच निवडणूक लढवायच्या याबद्दलची चर्चा सुद्धा केलेली आहे. त्याबद्दलच्या जागांचा इत्थंभूत जो काही माहिती आम्हाला आवश्यक आहे तेवढी मिळालेली आहे. त्यामुळे उभाटा सेना सोडायचा भूमिका या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने परिस्थिती निर्माण झाल्यासाठी किंवा झाल्यावर अगोदरच घेतली आहे. ही सत्य परिस्थिती मी फक्त उभाटा सेनेला लक्षात आणून देतो. याला जोडून असा प्रश्न आहे की आजच जे आहे ते रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आहे. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून भावी अशा पद्धतीचं पोस्टर लागलेले कसं बघता? कारण की एकीकडे तुम्ही म्हणतायत की वेगळं लढण्यासाठी, मात्र दुसरीकडे रश्मी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून. मी जो म्हणतोय त्याला हा पुरावा आहे. वारंवार उभाटा सेनेकडून स्वतः उद्धवजी मग संजय राऊत यांची वक्तव्य काढून पहा. मुख्यमंत्री या पदावर आणि मुख्यमंत्री पदाच्या अवतीभोवतीचीच वक्तव्य आहे. मग कोंडीत पकडायला कधी राष्ट्रवादीला कधी काँग्रेसला पवार साहेबांनी झापलं आणि काँग्रेसने तर त्याला बिळूच किंमत दिली नाही. आणि आता हा डळळीत पुरावा आहे. आमच्या रश्मी वहिनींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आनंद समाधान सातत्याने मिळो या आमच्या शुभेच्छा राहतील. राजकीय त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचं की न बसवायचं किंवा त्यांनी व्हायचं की न व्हायचं, उमेदवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार या बाबतीत त्यांचा पक्ष निर्णय घेईल. आणि राहता राहिला प्रश्न त्यांच्या घरातील वहिनींनाच मुख्यमंत्री करायचं की नाही हे त्यांचं घर ठरवेल, त्यांचं कुटुंब ठरवेल. नाहीतरी त्यांचा नारा आहेच माझे कुटुंब माझी जबाबदारी. आणि त्यामुळे या बोर्डिंग खाली माझी कुटुंब माझी जबाबदारी असाही तळटीप लिहायला हरकत नाही. अभाविपने आरोप केला होता की मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीचा सिनेट निवडणुकीचा बळी घेतला जातो. तुम्ही याच्याशी सहमत आहात? कोणी आरोप केला? अभाविपने पत्रक काढून असा आरोप केला होता. मला वाटतं देखील केलं होतं. विद्यार्थी परिषद एक वेगळी विद्यार्थी संघटना, मी आत्ताच म्हटलं, त्यांना त्यांचा मुद्दा मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे. मायबाप सरकारला प्रश्न विचारणे तर लोकशाहीमधली एक प्रक्रियाच आहे. आणि अभाविपच्या मताशी आम्ही सहमत नाही. सर, अरविंद केजरीवाल यांनी काल भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी आरोप करताना असं म्हटलं की ज्या पद्धतीने ईडी सीबीआयच्या धमक्या देऊन लोकांना आणलं जात आहे ते RSS आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना मान्य आहे का, ते मान्य करतायत का, असे काही सवाल प्रश्न उपस्थित केले. मुळामध्ये सर्वात प्रथम तर अरविंद केजरीवाल यांनी जनतेसमोर हे स्पष्ट केलं पाहिजे की मी मद्य धोरण, मी म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी का आणलं, कोणाच्या सांगण्यावर आणलं, ते मद्य धोरण आणण्यामागे कोणाचा फायदा होता, कोणाच्या फायद्यासाठी डिझाईन केलेलं मद्य धोरण होतं का, त्याच्यात काही लेनदेन झालं का, या प्रश्नांवर सफाई दिली पाहिजे ना. त्यात जे प्रश्न उपस्थित करतायत ते प्रश्न जणू काही ते निर्दोष सुटले आहेत असे प्रश्न उपस्थित करतायत. किंबहुना खरं म्हटलं तर आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल त्यांच्या वक्तव्यामध्ये मी निर्दोष आहे असं म्हणतच नाहीयेत ते. आणि म्हणून जे स्वतःच्या निर्दोषत्वाबद्दलच वक्तव्य करत नाहीत ते दुसऱ्याला काय प्रश्न विचारणार, हा एक भाग. आणि दुसरा भाग आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सन्माननीय परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याकडनं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली, चांगली गोष्ट आहे. शेवटी या देशातील काही मूलभूत देशभक्ती आणि राष्ट्र उभारणीच्या विषयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत
हेच अग्रणी आणि त्याच्यावरनं विचार विमर्श करणं अशी भूमिका जर अरविंद केजरीवालांच्या पक्षाने घेतली असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारणच नाही. तात्पुरता एवढंच. विकास ठाकरेंनी असं म्हणलंय की विकास ठाकरे काँग्रेसचे नेते त्यांनी असं म्हणलंय की महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपद हे नाना पटोलेंनाच मिळायला हवं, नाहीतर आम्ही विदर्भावले ते हिसकावून आणू. मला असं वाटायला लागलंय की महाराष्ट्र विकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना मुख्यमंत्री पदाच्या बद्दलची स्वप्न ही दिवसा पडायला लागलेत. त्याबद्दलचा विचार हा संगीत खुर्चीचा खेळ महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांना वाटतोय. महाराष्ट्रातील तमाम नागरिक मतदार हे बघतोय. कोणी खेचायचं म्हणतोय, कोणी त्याच्यावरनं तोडायचं म्हणतोय, कोणी त्याच्यावरनं होर्डिंग लावायचं म्हणतोय. आणि त्यामुळे यांना महाराष्ट्राच्या हिताबद्दल, महाराष्ट्राच्या विकासाबद्दल, महाराष्ट्राच्या भल्याबद्दल चिंता नसून मला मुख्यमंत्रीपदी खुर्ची कशी मिळेल याचा हव्यास लागला आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा भस्म्या हा काँग्रेसचा झालाय. मुख्यमंत्री पदाच्या बद्दलचा हव्यास हा उभाटा शिवसेनेला झालाय. आणि मुख्यमंत्री पदाच्या बद्दलचा ध्यास हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला लागलाय. अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार अशी सध्या अजित पवार महायुतीतून बाहेर पडावं यासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही अग्निशुभेने काम करत असल्याचं पुढे भरत गोगावलेने एक धक्कादायक असा आरोप केलाय. भरत गोगावलेने एक धक्कादायक असं विधान केलेलं आहे. मला मंत्रीपद मिळत असताना आमच्यातलेच काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये होते, त्यामुळे मला मंत्रीपद मिळू शकलं नाही. मला याची पूर्ण माहित नाही. मी भरतभाईंशी बोलीन त्यावेळेला मला कळेल कदाचित. तर इम्तियाज जलील यांच्याकडे संविधान तिरंगे रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये रामदेव महाराज आणि रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्याबद्दल ते जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल त्यांना अटक करण्याची त्यांनी मागणी करणार आहे. इम्तियाज जलील आणि MIM यांनी संविधान सन्मान किंवा संविधानाबद्दल रॅली काढणं याचा नैतिक अधिकारच गमावलेला आहे. त्यांना नैतिक अधिकार आहे का आमचा प्रश्न आहे. त्यांचे खासदार ज्यावेळेला लोकसभेमध्ये शपथ घेताना गाझा आणि गाझापट्टीबद्दलचा उल्लेख करतात आणि भारताच्या संसदेत शपथ घेतात, जे वंदे मातरमला विरोध करतात आणि संविधानाबद्दल बोलतात, जनता त्यांच्यावर रोष काढल्याशिवाय राहणार नाही. सर 2-3 हिंदी में सवाल है. नाना पटोले ने आज कहा है सर जो तिरुपति बालाजी के मंदिर में जो मिलावट हुई है लड्डू को लेके उस पे SIT की जांच प्राइम मिनिस्टर मोदी के खिलाफ होनी चाहिए क्योंकि उनकी सरकार और जो अलायंस है उनका मुख्यमंत्री है और उसी दौरान ये सब हुआ. अभी भी नाना पटोले जी अपने जिला परिषद या ग्राम पंचायत की मानसिकता से ऊपर नहीं आए. जिला परिषद और ग्राम पंचायत में भी काम करने वाले लोग ये ज्यादा नाना पटोले से बुद्धिमान है. ऐसी बचकाने बातें जिला परिषद ग्राम पंचायत में भी जीत कर आने वाले बुद्धिमान लोग नहीं करेंगे. इतनी निर्बुद्ध बात नाना पटोले कर रहे हैं. मैं उनको सलाह दूंगा, दिल्ली के एम्स में एडमिट हो जाइए और अपने ब्रेन का इलाज करके लीजिए. सर जम्मू कश्मीर के राज्यपाल पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक मुंबई दौरे पे थे, 2-3 पुणे में भी थे. उनका स्टेटमेंट आया है कि MBA का प्रचार वो करेंगे और BJP का सुपड़ा साफ हो जाएगा महाराष्ट्र में. 0 बटा क्या होता है, 0 ही होता है. तो अभी उद्धव ठाकरे जी मलिक को साथ में ले या मालिक को ले, उनके हाथ में 0 ही आने वाला है. ठीक आहे, चला. राज ठाकरे सर एक शेवटचा फक्त राज ठाकरेंची बैठक सुरू आहे. महायुतीमध्ये सामील व्हायचे की नाही या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. जर समजा त्यांच्याकडून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर तुम्ही आगामी काळात एकत्र लढाल का? आणि यालाच धरून सर अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात शिरू शकतात घोषणा करतात. बघा, महायुतीमध्ये कुठला पक्ष यावा याचा निर्णय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार, रामदास आठवले आणि अन्य नेते बसून करतील.
मनसेने महायुतीत यायचं की नाही असा विषय मनसे ठरवेल, राज ठाकरे ठरवतील. त्यामुळे आता जो विषय ठरलाच नाही, समोर नाहीच आहे, त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे काही योग्य ठरणार नाही. पण एक नक्की सांगेन की राज ठाकरे कालही आमचे मित्र होते, आजही आमचे मित्र आहेत, उद्याही आमचे मित्र राहतील. उद्धव ठाकरे राजकीय एंट्री करतायत, विधानसभेची निवडणूक लढू शकतात, आज त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते असं मला वाटतं एकदा निर्णय त्यांचा होऊ द्या, मग त्याच्यावर काही भाष्य करणे सोयीचं ठरेल. सर, मुंबईतल्या वाकोलामध्ये ट्रिपल तलाकचं प्रकरण समोर आलेलं आहे. फोनवरतून ट्रिपल तलाक दिल्याची बातमी आज लोकशाहीने कालपासून प्रदर्शित केलेली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे 10 दिवसहून अधिक दिवस झालेत गुन्हा दाखल होऊन, मात्र आरोपीला अटक केली जात नाहीये. पोलिसांचं फेल्युअर म्हणायचं याला की कायद्याची अंमलबजावणी होत नाहीये. मला वाटतं की कायदा आपलं काम करतोय, करत राहील, केलंच पाहिजे. जर कुठल्याही आमच्या मुस्लिम भगिनीवर ट्रिपल तलाकचा कायदा अस्तित्वात असल्यानंतर अन्याय होत असेल तर पोलिसांनी ती कारवाई करावीच लागेल. मी व्यक्तिशः त्याचा पाठपुरावा पण करीन. पण गेल्या काही दिवसांपासून मी जी काही मनोवृत्ती पाहतोय, जी धारावीत सुद्धा दिसली की एकत्रित समाज आणि धर्माच्या नावावर एकत्र यायचं आणि कायद्याअंतर्गत किंवा कायद्यात असलेल्या अपेक्षित कारवाईला विरोध करायचा, असं कायद्याला जर कोणी रंग देऊ पाहत असेल तर त्या मनोवृत्तीने लक्षात ठेवावं की या सगळ्या गोष्टी या महायुतीच्या काळात खपवून घेतल्या जाणार नाहीत. धन्यवाद.